पाटील आणि दर्शन पाटील हे सर्व जोडी मैदानामध्ये. पावलप्याचे षटक आणि पावलप्याच्या षटकामध्ये क्षेत्राची वेळ आपण पाहतोय. या दोन क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. पंचांचा अद्भुत इशारा होतोय सामना सुरू होण्याचा. साहिल भाटी या गोलंदाजी ट्रॅकवर सामना करत अविनाश पाटील. पावलप्याच्या षटकामधील पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी पॉईंटच्या डोकून चेंडू निघून जातोय सीमा बाहेर. पॉईंट रिझन मधून हा झन्नाटेदार चौकार. सुरेख फटका आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉर्ट वाईड अँड पनिश. थोडीशी जागा दिली होती आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा उचलताना कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका अविनाश पाटीलच्या बॅटमधून पॉईंट रिझनमधून हा चौकार त्यांनी वसूल केलेला आहे. इथे मात्र चांगला चेंडू चांगली वापसी करताना आपण पाहतो. या चेंडूवर गोलंदाज साहिल भाटी. पहिला चेंडू नक्कीच वडगर संघाची नावे आणि हा चेंडू मात्र आता वसई संघाच्या नावे पाहायला मिळतोय. तू मै अगदी या पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतं आणि घातक ठरतोय. इथे मात्र पहिला हादरा बसतोय या वडगर संघाला फलंदाज अवी पाटीलच्या रूपाने. अतिघाई संकटच नाही नक्कीच असं म्हटलं जातं आणि या अतिघाई नडते. इथे मात्र अविनाश पाटील हा पहिला हादरा बसतोय रनआउटच्या रूपाने प्रवेश 11 गावदेव वडगर या संघाला. अंतिम सामना आपण पाहतो. या एक गट या फॉर्मेट मधील प्रवेश 11 गावदेव वडगर विपक्ष न्यारे 11 वसई या दोन संघामध्ये. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. पहिला हादरा बसलेला आहे 4 धावसंख्येवर. खरं तर अविनाश या पाटील यांनी सुरुवात चांगली केली होती चौकाराने. मात्र त्या केलीचं रूपांतर त्याला मोठ्या केलीमध्ये करता आलेलं नाही आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी येतोय साहिल पाटील. मात्र सामनाकर फलंदाज दर्शन पाटील. साहिल भाटी आपण पाहतोय की फ्रंटलाईन गोलंदाज फिरकी गोलंदाज शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना सामनागर फलंदाज दर्शन पाटील. इथे मात्र ऑन साईडला मिडविकेट रिझनमध्ये या अगदी कार्पेटच्या सहारे जमिनी लगत हा चेंडू टोललेला आहे. फक्त एकच धाव आहे. एका धावेने दर्शन देखील आपलं खातं उघडतोय आणि वडगर संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. अंतिम सामना आपण पाहतोय या न्यायालयाला वसई आदेश पाटील फॅम टीम विपक्ष प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडगर या दोन संघामध्ये. साहिल भाटी इथे इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज साहिल पाटील पूर्ण करतोय साहिल भाटी विरुद्ध. सिंगलनी साहिल पाटील देखील आपलं खातं उघडतो आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 6 वर. पहिले षटक साहिल भाटी आणि या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू सामनागर फलंदाज दर्शन पाटील. इथे मात्र हाफ अँड टफ चान्स होती. चेंडू निघून जातोय या लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार. नशिबाचा चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते आपण पाहू शकता. रिप्ले मध्ये अतिशय चांगला प्रयत्न तिथे केला गेला होता. मात्र नशिबाची साथ इथे आपण पाहतो दर्शन पाटील याला लाभते. बॅट का किनारा लेकिन नसीब का सहारा असं देखील म्हणता येईल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर प्रवेश 11 गावदेव वडगर संघाची धावसंख्या 1/10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. पहिले षटक साहिल भाटियाचं राहिलं होतं आणि दुसरं षटक आता मात्र गेटिंग मानकर हाताळण्यासाठी येतोय. हा देखील फिरकी गोलंदाज. दोन अतिशय उत्तम दर्जाचे फिरकी गोलंदाज आपण पाहतोय या वसई संघाकडे आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. धावण्यावर अंकुश ठेवण्याचं काम या दोन्ही या फिरकी पट्टूने केलेलं आहे. आणि फिरकी गोलंदाज तशी नक्कीच भारताची ओळख देखील राहिलेले अनेक मोठमोठे स्पिनर नक्कीच भारताने या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिलेले आहेत. इथे बॅकवर्डला जाऊन हा चेंडू टोललेला आहे. या कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे थोडंसं नक्कीच फंबलिंग पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र आपण पाहतोय एकचं रूपांतर 2 मध्ये करताना
दोन्ही फलंदाज या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 12 वर पोहोचते. अंतिम सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण बघूया. नेहार 11 वसई विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडघर या दोन संघामध्ये. इम्प्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधण्यामध्ये एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. या ओव्हरथ्रो झालेला आहे आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. आपण बघतोय फ्लड लाईटमध्ये या 40+ 40 पेक्षा जास्त आव्हान देखील एक चांगलं आव्हान मानलं जात आहे. संघाची धावसंख्या वडघर संघाची पोहोचते ती या 14 वर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये गोरखनाथ पाटील सर आपण बघतोय, तर स्क्वेअरलेगचे पंच अशोक राऊत सर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गॅटिंग मानकर आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र समोर खेळला जातो, चेंडू जातोय थर्डमॅन रिझनमध्ये. इथे देखील सिंगल रन्सवर समाधान मानावं लागतं या फलंदाजांनी. संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अंतिम सामना आपण मध्ये एक गट मधील वसई विपक्ष वडघर या दोन संघामध्ये. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. वाड शॉट, पिकअप शॉट आपण पाहतोय. या चेंडू निघून जातोय या सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहतोय या दर्शन अखेर घडवतोय या गोलंदाजाला सीमारेषेचं दर्शन, आणि दर्शन याचं चांगलं प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या 4 ने पोहोचते 19 वर. गेटिंग मानकर आपण बघूया बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याच्या विरुद्ध चौकार वसूल करताना दर्शन पाटील. येलो माता स्क्वेअर ऑफ द विकेट. खाली क्षेत्र आणि या त्या क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल सीमा पार. स्क्वेअर रिझन मधून हा चौकार. त्या चौकार ऑफ साईडला आणि त्यानंतर ऑन साईडला देखील चौकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय दर्शन पाटील कडून. दर्शनचं चांगलं प्रदर्शन आणि सलगची ही नक्कीच दर्शन सलगचा तिसरा चौकार पेश करताना चौकांची तिकडी त्यांनी पूर्ण केलेली आहे. चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना दर्शन पाटील पाहायला मिळतोय. कारण साहिल भाटी विरुद्ध शेवटच्या चेंडूवर त्यांनी चौकार पेश केला होता आणि त्यानंतर गॅटिंग विरुद्ध सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. इथे समोर गेले चेंडूला व्ही स्टेप मध्ये लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत फलंदाज 2 धावी ते पूर्ण करतात. वडघर संघाचे पाठरेखे मोठ्या संख्येने नक्कीच आपण पाहतोय. स्वर्गीय काजल पाटील गॅलरीमध्ये. तर अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर प्रवेश आल्यावर गावदेव वडघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 धावा. नक्कीच सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचा चॉईस नंबर 3333 रुपयाचं पारितोषिक भूषण पाटील यांच्याकडून उर्फ गोटे यांच्याकडून दर्शन पाटील यांनी जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर क्या बात आहे. 3333 रुपयाचं पारितोषिक दर्शन पाटील याला दिलं जाईल. भूषण पाटील उर्फ गोट्या भाई यांच्याकडून जर दर्शन पाटीलांनी षटकांची तिकडी पूर्ण केली तर, षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर. 2 षटके समाप्तीनंतर सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय स्कोरवर प्रवेश 11 गावदेव वडघर या संघाची. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नेहार 11 वसई संघाकडून जुबेर येतोय. तर सामना फलंदाज साहिल पाटील.
फुलटा चेंडू आहे, समोर केलेल्या चेंडूला लॉंग आणि रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय वेगाने, वाईड थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 27-27. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. न्यारे 11 वसई विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडघर या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना वडघर संघ. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकात त्यासाठी गोलंदाज झुबेर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय, तर सामना करेल फलंदाज साहिल पाटील. झुबेर टू साहिल. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला हवाई फायर, मात्र चेंडू जाणार नाही सीमाच्या बाहेर. सुरेख झेल आणि इथे मात्र संभावतो ते फलंदाज साहिल पाटील याचा खेळ. अतिशय सुरेख झेल लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळतोय आणि दुसरा हादरा बसतोय या प्रवेश गावदी वडगर संघाला साहिल पाटीलच्या रूपाने. न्यू बॅटर आपण पाहतोय या जीत पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. दर्शन पाटील आणि जीत पाटील बिनीची जोडी मैदानामध्ये वडघर संघाकडून पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झालेले. पहिला फलंदाज अविनाश पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच साहिल पाटील देखील बाद झालेला आहे. गोलंदाज जुबेर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. टर्न होताना व्यापीठाच्या एंड करून, तर सामना करेल फलंदाज जीत पाटील. लॉर फुलटा चेंडू होता, समोर केलेल्या चेंडूला सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलेले फलंदाज जीत पाटील याने आणि सिंगलने गावदेव वडघर संघाची धावसंख्या पोहोचते 28. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मेगा फायनल आपण पाहतोय या न्यारे 11 वसई विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडघर या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी सामना फलंदाज दर्शन पाटील, ज्याच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार देखील पाहायला मिळाले आहेत आणि वैयक्तिक 15 धावसंख्येत तो सध्या फलंदाजी करत आहे. इथे मात्र पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. जिथे खेळायचं होते त्या चेंडू खेळू शकला नाही. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. खरं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज दर्शन पाटील याचा, मात्र टायमिंग प्रॉपर साधता नाही. एक सिंगल रन्स फलंदाज दर्शन पूर्ण करतोय. धावसंख्या 29. इम्प्रेस फटके नक्कीच भरपूर खेळताना आज दर्शन पाटील पाहायला मिळालेलं आहे. अगदी स्विच हिटने रिव्हर्स फटक्याने देखील त्यांनी धावा वसूल केलेल्या आहेत. या अगोदर सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आणि या सामन्यामध्ये देखील त्याचा तोच प्रयत्न राहिलेला आहे. जुबेर टर्न फ्रॉम व्हीआयपी इन फेसिंग हिम जीत पाटील. इथे या पंच आमच्यात वलतात, वाढचा इशारा करतात. संघाची धावसंख्या सिंगलने वाढते, अवांतर धावेने वाढते, पोहोचते ते 30 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 30 धावा धावपल्यावर पाहायला मिळत आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रवेश 11 गावदेव वडघर संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. झुबेर तिसरं षटकात चालतोय न्यारे 11 वसई या संघाकडून. इथे मात्र फुलटा चेंडू होता, गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. घुटना टेर और चौका देख. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मधून हा चौकार आपण बघतोय जीत पाटीलच्या बॅटमधून आणि चौकारीने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचतोय. 34 आपण पाहतोय या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. चांगली धावसंख्या म्हणता येईल. आपण पाहतोय 2 फलंदाज जरी बाद झालेले असले
तर या चांगली धावसंख्या सध्या पाहायला मिळते या वडघर या संघाची. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज जित पाटील, जुबेर गोलंदाजी ट्रॅकवर पण पाहतो या आणि सामोरे जाईल फलंदाज जित पाटील. धावसंख्या 34. इथे मात्र करार ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण रॉंग वे थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धावा देखील फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटके समाप्तीनंतर प्रवेश 11 गावदेव वडघर संघाची धावसंख्या 2 बाद 36 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. धावसंख्या 36 आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 3 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. अंतिम सामना आपण पाहतोय या निहार 11 वसई विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडघर या 2 संघामध्ये. या अगोदरच्या ज्या फायनलमध्ये या पांजू स्पोर्ट्स पांजू संघाने नक्कीच विजय संपादन करून चषकावर नाव कोरलेलं आहे. टीम 94 कामन संघाला पळवत करून पांजू स्पोर्ट्स पांजू संघ चषकाचा नक्कीच विजेता संघ ठरलेला आणि दुसऱ्या नक्कीच फायनलचा सामना सध्या सुरू आहे. आपण पाहतोय वसई विपक्ष वडघर या 2 संघामध्ये. शेवटचे षटक घेऊन येतोय गोलंदाज रॉक, जो मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. तर सामनाकरी फलंदाज दर्शन पाटील. रॉक आपण पाहतोय मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच सामन्यावरचं पारितोषिक त्याने पटकावलं होतं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. रॉक सामनाकरी फलंदाज दर्शन पाटील. इथे मात्र स्विच हिट आणि स्वीट हिट गवळी सरांच्या भाषेत चिनू निघून जातोय. या पॉईंटच्या वरून सीमापार षटकार दर्शन घडवतोय सीमारक्षकाचं दर्शन. पाहतोय या स्विच हिटचा फटका आणि आमचे डॉक्टर मोरेश्वर गवळी सर नेहमीच या फटक्याला स्वीट हिट देखील म्हणतात. किरण तांगडे यांच्याकडून षटकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आमच्या संरक्षण कक्षामध्ये जमा आहे. दर्शन पाटीलसाठी या पारितोषिक आलेले कारण दर्शन याचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होती. तर धावफलकावर 42 धावा 42. प्रवेश देवलीकर यांचा संघ सध्या आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना प्रवेश 11 गावदेव वडघर संघ. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय पानच्या वरून सीमाबार. आणखीन एक षटकार दर्शन याचं चांगलं प्रदर्शन. रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कडक फटका आणि कडक नोटा आणि षटकांच्या हॅट्रिकवर आता मात्र आपण पाहतोय. आणि षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर भूषण पाटील उर्फ गोट्याबाई यांच्याकडून सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचा लकी नंबर चॉईस नंबर 3333 रुपयाचा पारितोषिक दर्शन पाटील याला दिलं जाईल. क्या बात आहे. आपण पाहतोय बँक बॅलन्स जर देखील वाढेल आणि इथे रन बॅलन्स देखील वाढेल. षटकरांच्या हॅट्रिकवर आपण पाहतोय. हॅट्रिक पूर्ण करेल का षटकरांच्या तिकडेवर सध्या दर्शन पाटील पाहायला मिळतोय. इथे समोर केलेल्या चेंडूला ओ व्हॉट एफर्ट. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वतःला झोकून दिलं होतं हे आपण पाहू शकतो. जिद्दी क्रिकेट पाहायला मिळतंय. मग ते तिथे धावांची लढलूट देखील करताना वडघर संघाचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. सोहेल याचं कौतुक करावं गेलं. पूर्णपणे झोकून दिलं होतं आणि तोपर्यंत फलंदाजाने 3 धावा पूर्ण केलेल्या. जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय सध्या दोन्ही संघामध्ये. कारण हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
दर्शन पाटील यांनी देखील त्याचं कौतुक केलेलं आहे. त्याच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 51 50 देखील क्रॉस झालेली आहे. डेंजर झोनकडे नक्कीच धावसंख्या मात्र मार्गक्रमण करताना पाहायला मिळते. फ्लॅट लाईट्समध्ये नक्कीच 50पेक्षा जास्त धावा डेंजर झोनपेक्षा कमी नाहीत. इथे मात्र चेंडूला भिरकून दिलेलं आहे. प्रेक्षक नक्कीच तिथे झेलसाठी प्रयत्न करतायत. मात्र आपण पाहतोय या वडगरचा हा टायगर डरकाली फोडताना. वडगर जीत पाटीलच्या बॅट बाजून ही पहिली डरकाली, पहिला षटकार, पहिला ब्लास्ट आपण पाहतोय. धावसंख्या 6 वाढून होते. धावफलकावर 57-57. दोन्ही बाजूनी आक्रमण पाहायला मिळते. एक तरफ खाई तो दूसरी तरफ, एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई. गेंदबाज करे तो क्या करे, दोनों तरफ से हो रही पिटाई. इथे मात्र पलटी शॉट केल्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधला नाही. पॉइंट रिझर्व मध्ये सहज झेल आणि इथे मात्र समावतोय ते फलंदाज जीत पाटील याचा खेळ. प्रवेशलन गावदी वडगर संघ ड्रायव्हिंग सीटवर आता मात्र सध्या तरी पाहायला मिळतोय. नाणेफेक गवण्याचा कुठलाही परिणाम नक्कीच या संघावर पाहायला मिळत नाही. 57 धावा शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना रॉक गोलंदाजी ट्रॅकवर. इथे अराउंड लेक आणि त्रिफलाबाद कानामागून आला आणि तिखट झाला अशी मराठीमध्ये म्हण आहे. इथे मात्र आपण मागून येऊन चेंडू 4 षटकामध्ये आपल्या धावपल्यावर धावा जोडल्या. ते एकूण 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते निहारे 11 वसई आदेश पाटील फॅम टीम या संघासमोर.
आहोत, कारण खूप चांगली माईक सिस्टीम तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली, आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठेवणीतल्या धून अगदी प्रेक्षकांपर्यंत पोचवल्या. त्यानंतर प्रिन्स मूवीज क्लीन अँड नीट टेलिकास्ट, किंग ऑफ टेलिकास्टचा राजा म्हणून आम्ही त्याला संबोधतो. प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर आपण यायचं आहे. कल्पेश वैती आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. प्रिन्स मूवीज त्यानंतर मंडप अँड डेकोरेटर्स परेश सूरज असतील तर पाठवून द्या, किंवा प्रतिनिधी असेल सूरज स्वतः आहे तिथे. मंडप अँड डेकोरेटर्स सूरज काबूकर, सूरज आपण यायचं आहे. सुंदर प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आपण पाहतो, गॅलरीज, त्याचबरोबर VIP कक्ष अति सुंदर शामियाने त्यांनी उभारला आणि त्यांचं स्वागत सन्मान नितेश तांगडी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. ग्राउंडची व्यवस्था यासाठी मी विशेष आभार व्यक्त करते. मनोहरजी बसवंत, विष्णू वागे, त्याचबरोबर संजय तांगडी, तिघांनाही विनंती आपण यायचं आहे, आपलं सुद्धा सन्मान सत्कार केला जाईल. मनोहर बसवंत, विष्णू वागे आणि संजय तांगडी आपण यायचं आहे. त्यानंतर आपण निशांत पाटील यांचं स्वागताने सन्मान करूया, यांनी सर्वात जास्त समालोचन खरं तर या स्पर्धेचं केलेलं आहे. एक सुमधुर आवाज, फलंदाज बाद होण्यापूर्वी इतका आवाज आहे, बाद झाल्यानंतर काय होणार आहे. कल्पेश वैती, निशांत पाटील यांचं सन्मान आणि सत्कार करतायत. मित्रांनो, सर्वात जास्त समालोचन या स्पर्धेचं कोणी केलं असेल तर ते म्हणजे एक युवा आणि प्रतिभावान समालोचक निशांत पाटील. आणि निशांत यानंतरच्या समालोचनासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. खूप चांगलं समालोचन केलं. खरं तर निशांत पाटील आपले आम्ही खूप आभारी आहोत, कारण खूप चांगलं समालोचन आपण केलं. पंच कोणी असतील, पंचांनी सुद्धा यायचं आहे. आपण जे पंच आहे त्यांचा आपण स्वागताने सन्मान करूया. पंच आपण यायचं आहे, आपलंही स्वागताने सन्मान केलं जाईल. आमचे जे दोन्ही पंच आहेत त्यांचं स्वागताने सन्मान केलं जाईल. यस, मॅच त्यानंतर सुरू करायचे. इथे मात्र अगदी ब्लॉकआउट मधला चेंडू होता. जीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. टायगर ऑफ वडगर फ्रंटलाईन गोलंदाज जीत पाटील सध्या पाहायला मिळतो. टार्गेट आहे ते 58 धावांचं. आपण सामना पाहतोय निहारा 11 वसई आदेश पाटील फॅम टीम विपक्ष प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडगर या दोन संघामध्ये अंतिम सामना मेगा फायनल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला आणि इथे आपण पाहतोय पानच्या डोक्यावरून अगदी मस्तक पे दस्तक देणार हा चौकार निघून जाते डीप बाउंड्री मधून सीमापार 4 धावांसाठी. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होती ती धाव 6 धावा. 58 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय निहारा 11 वसई या संघ. हुशार आणि राजू ही जोडी मैदानामध्ये सलामीची पाहायला मिळते. सामनावीर फलंदाज हुशार जीत पाटील याचा. इथे मात्र करार ऑफ ड्रायचा फटका. मिड ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे साहिल पाटील चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. ग्रँड फिनाले आपण पाहतोय
निहार 11 वसई विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडघर या दोन संघामध्ये एक मोठं लक्ष आहे. खरं तर आपण पाहतोय तब्बल 58 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे वडघर या संघाने वसई या संघासमोर आणि लक्ष्याचं पाठलाग करताना सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र गॅपमधून चेंडू निघून जातोय सीमा पार वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार आणि चौकाराने या पहिल्या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निहार 11 वसई संघाची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ते 11 धावा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता इक्वेशन सध्या वसई संघासमोर पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर निहार 11 वसई संघाची धावसंख्या बिनबाद 11 आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दर्शन पाटील आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पॉल्पेच्या षटकाच्या समाप्तीनंतर विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ज्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग पॉईंट आणि कव्हर तैनात केला गेलेला आहे. इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे केलेले आहेत ज्यामध्ये लॉंग अँड रिझनमध्ये आपण बघूया टायगर वडगर जीत पाटील क्षेत्ररक्षण करताना. इथे जोरदार अपील मात्र चेंडू निघून जातोय डीपमध्ये. तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 12वर पोहोचते. 58 लक्षाचा पाठलाग निहार 11 वसई संघ करतोय. आदेश पाटील दापोडे फॅम टीम निहार 11 वसई संघ सध्या धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडगर संघाने लक्ष उभं केलेलं आहे ते 58 धावांचं. दर्शन पाटील राईट अमोर द स्टंप. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताला जातो. यॉर्कर लेनचा चेंडू फलंदाजा रूम दिलं जात नाही आणि जेव्हा फलंदाजा रूम दिलं जात नाही तेव्हा मात्र फलंदाज धूम वाजू शकत नाही. विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. दर्शनचा चांगलं प्रदर्शन चांगले गोलंदाजी आपण पाहतो दर्शनच्या माध्यमातून. दर्शन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र टकदेवी आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. जीसी संघटनेमध्ये नक्कीच ऑलराऊंडरच्या लिस्टमध्ये वैभव माली मॅन फ्रॉम मानकुली आणि दर्शन पाटील सध्या नंबर 1वर रँक करत आहेत. कारण दोन्ही या खेळाडूंनी प्रत्येकी 2-2 मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावले आहेत. चौथ्यावर मानकुली आयोजित खासदार चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि त्यानंतर पिंपलेर आयोजित खासदार चषकामध्ये देखील दर्शन पाटील मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. इथे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील वेट केलेल्या फलंदाजाला निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ते 14 धावा. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदी एस्टेनच्या वरून नक्कीच फलंदाज जाताना पाहायला मिळाला होता. बेनिफिट ऑफ हाईट नक्कीच आपण बघतो उंचीचा फायदा त्याला मिळालेला आहे. धावसंख्या 14वर स्थिर आहे. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे कारण आव्हान आहे ते 58 धावांचं. 14 चेंडूमध्ये इथून 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कारण ऑफ ड्राईव्हचा फटका मात्र कार्पेटच्या सहारे जमिनी मार्गाचा वापर केला जातोय. खरं तर हवाई मार्गाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. इथे मात्र निहार 11 वसई या संघाला धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 15वर. 15 धावा. 58 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय निहार 11 वसई या संघ. गोलंदाज दर्शन पाटील पुन्हा एकदा टर्न होताना व्हीआयपी डायच इन करून राईट मोर द स्टंप. पुन्हा एकदा करारा ऑनड्रायचा फटका मात्र इथे देखील कार्पाची सहारी आपण पाहतोय. चेंडू थोडीशी मिसफील पाहायला मिळते आणि थ्रो देखील वेगवान आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या 2 ने वाढून होते धावफलकावर 17 धावा. 2 षटकाची देखील समाप्ती. 2 षटका समाप्तीनंतर 17 धावा आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर राहुल तांगडे सांगतायत
की 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे, म्हणजे 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 20.5 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील निहार 11 वसई या संघाला. म्हणजे करू या मरू डू अ डाय सिच्युएशन आता मात्र निहार 11 वसई या संघासमोर असणार आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 8.50 आणि आता मात्र रिकवर रन रेट 20.50 असणार आहे. ही तुलना केली जाते आपण पाहतोय या 25 वर 1 आणि 17 वर 0. दोन षटकांच्या समाप्तीनंतर ही तुलना नक्कीच आपल्या पर्यंत दाखवली जाते. हा ग्राफ आपण पाहतोय सध्या या पिछाडीवर वसई संघ पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिले षटक जीत पाटील याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 11 धावा कचकले होते आणि दर्शन पाटील याच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी 6 धावा कचकलेल्या आहेत. आणि तिसरं षटक आता मध्ये यज्ञेश पाटील हातांसाठी आलेलं आहे. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळते. यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळते ती 17 धावा. आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदललं जाईल आणि प्रत्येक निर्धाव चेंडू समीकरण अवघड बनवेल वसई या संघासाठी. लक्ष दूर घेऊन जाण्याचं काम करेल. यज्ञेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीडॅच्या टोकावरून वळताना स्विंग अँड मिस ऑन साईडला टटवण्याचा खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आपण बघतोय. यज्ञेश पाटील आपण बघतोय मागील सामना ठरला होता आणि त्यांनी नक्कीच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की जीत पाटील आणि दर्शन पाटील यांनी नक्कीच त्याला खूपच आत्मविश्वास दिलेला आहे. खरं तर तो आउट ऑफ फॉर्म होता, मात्र त्याच्यावर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये नक्कीच या दोघांनी विश्वास दाखवला होता. लॉवर फुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दर्शन पाटील तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव केली संधी मिळालेल्या फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर 18 धावा. 40 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आता इथून फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे. फटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील यावेळी पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे. आपण बघतोय निहार 11 वसई या संघाला. मग ते सातत्य दाखवावं लागेल. आपण पाहू शकता चेंडू स्लॉटमध्ये आणि त्याला फलंदाजाला पाठवलं आहे या पार्किंग प्लॉटमध्ये. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते धावफलकावर 24 धावा. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. हे सातत्य नक्कीच दाखवावं लागेल. हे फटके निरंतर खेळावे लागतील जर हा सामना निहार 11 वसई संघाला जिंकून या चषकावर जर नाव कोरायचं असेल तर. खासदार चषक खास चषक आपण पाहतोय आणि खासदार चषकाकडे दोन्ही संघाचं लक्ष आता मात्र लागून राहिलेलं आहे. पुन्हा एकदा त्या दिशेनं फटका केलेल्या क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. हुसेन 10 का दम दाखवताना या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते कारण धावसंख्या झाले ते धावफलकावर 28 आणि इथून 6 चेंडूमध्ये 7 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पद्धत स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या स्पर्धेचं गवळी सर आणखीन एक वैशिष्ट्य आपण बघतोय
सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांचा लकी नंबर देखील 333 आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 333 चौकार आणि बरोबर 333 षटकार लावले गेलेले आहेत. 333 आकडा सध्या नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 333 चौकार आणि 333 षटकार ठोकले गेलेले आहेत. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये या इथून 29 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. रोहित पाटील यांनी जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर साहिल खारखंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक रोहित पाटीलला दिलं जाईल. रोहित बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. निहार 11 वसई आदेश पाटील फॅम टीम या संघाला. सध्या तरी पारडं थोडंसं जड आपण पाहतोय प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडकर या संघाचा. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित खेळ आहे म्हणून क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीते केले जात नाही, कारण कधी कधी विजयाच्या उंबाड्यावर असलेले संघ पराभवाच्या खाईत लोटले जातात. रोहित बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला फक्त एकच धाव, दोन धावेने काही साध्य होणार नाही. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 28 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यामध्ये डील करावे लागेल. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल जर या चेचकावर निहार 11 वसई संघाला नाव कोरायचं असेल तर. 5 चेंडू आणि इथून 28 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर इनला राजू आपण पाहतोय. सलमी जोडी अजूनही मैदानामध्ये. 10 विकेट शेष आहेत. 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. भिंगरी शॉट, षटकार, मज नेटेड सिक्सर आपण पाहतोय. फलंदाज राजू याच्या बॅटमधून. राजू बन गया जंटलमॅन. कहाणी में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपर हिट. या फटक्याची आवश्यकता होती तर आदेश पाटील फॅम टीम निहार 11 वसई संघाला तो फटका पण पाहतोय या राजू याच्या बॅटमधून. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. या 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 22 धावांची आवश्यकता. 4-22चं समीकरण. अजूनही सामना संपलेला नाही. अभी भी पिक्चर बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना फलंदाज राजू. या षटकाराने पुन्हा एकदा नक्कीच शिरकाव करण्याची संधी निहार 11 वसई संघाला सामन्यामध्ये मिळालेली आहे. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे निहार 11 वसई संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न, इलेव्हेशन प्राप्त करता आलेला नाही. स्क्रॉप द विकेट स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आणि आता मात्र शेवटचे 3 चेंडूमध्ये तब्बल 21 धावांची आवश्यकता. मिशन जवळजवळ इम्पॉसिबल आपण पाहतोय. कारण शेवटचे 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. लक्ष अवघड बनताना आता मात्र आदेश पाटील फॅम टीम निहार 11 वसई या संघासाठी. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना करेल फलंदाज हुसेन. इथे मात्र अतिशय सुरेख फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते स्वीपर करूमधून सीमा पार चौकार. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. या शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये या 17 धावांची आवश्यकता. मात्र पूर्णपणे खतरा आपण बघतोय निहार 11 वसई संघासाठी, कारण मिशन इम्पॉसिबल झालेलं आहे. 10 विकेटने नक्कीच 10 विकेट शेष असताना आपण पाहतोय या पराभवाच्या छायेत निहार 11 वसई हा संघ या सलमी जोडी मैदानामध्ये. लक्ष खूपच अवघड आता मात्र बनलेले ते वसई या संघासाठी. आणि इथे या
पूर्णपणे पाठ जड आपण पाहतोय या प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 गावदेव वडगर या संघाचं फक्त फॉर्मेट लाईफ राहिलेलं आहे. एका चेंडूने दूर आपण पाहतोय या चषकापासून प्रवेश देवलीकर यांचा संघ प्रवेश 11 गावदेव वडगर हा संघ केवळ एका चेंडूची फॉर्मॅलिटी आहे. एका चेंडूने दूर आपण पाहतोय चषकापासून वडगर संघ. इथे मात्र आपण पाहतोय खासदार चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे प्रवेश 11 गावदेव वडगर.